श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तसेच रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने मला जी त्यांनी वंचित बहुजन परभणी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी जी मला संधी दिली त्यानुसार मी मला जिल्हाध्यक्ष होऊन 3.5 वर्ष होत आहेत। आणि मागे अशोक भाऊ सोनवणे परभणी जिल्हा समन्वयक हे आले असता एका मीटिंगमध्ये मला म्हणाले की आपण ताई जिल्हा संपर्क कार्यालय करावं, आणि त्यांच्या आदेशाने मी आज वंचित बहुजन महिला आघाडीच्या जनसंपर्क कार्यालय त्यांच्या हस्ते ओपन झालेलं आहे। आणि मला जी संधी दिली त्याबद्दल मी सतत लोकांच्या सेवेत काम करू इच्छिते। सर्व जाती धर्माचे माझ्यावर प्रेम आहे, तसेच मी सुद्धा त्यांच्याशी मिळून मिसळून वागते। येत्या महानगरपालिकेची जी काही निवडणूक आहे त्यामध्ये आमचा जो वार्ड आहे तो क्रमांक 4 आहे, आणि या 4 प्रभागमध्ये एक SCची जागा सुटलेली आहे, आणि त्या प्रभागामध्ये माझी निवडणूक लढवण्याची इच्छा आहे। साहेब मला संधी देतीलच, आणि त्यांनी जर संधी दिली तर मला सगळ्यांच्या सहकार्यानं मी निश्चितच विजय मिळवून आणि तुमच्या सगळ्यांचे सहकार्य मला हवं आहे। एवढं बाळासाहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही। मी जसे ते स्वतः पायाला भिंगरी बांधून समाजासाठी अहोरात्र झटत आहेत, तशीच मी सुद्धा अहोरात्र झटील। आणि ज्या काही पंचायत समित्या म्हणजे आता नगरपालिकेच्या तर सध्या सुरूच आहेत, उद्या त्याचं इलेक्शन आहे, त्यासाठी मी खूप प्रयत्न केलेले आहेत। तसेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या पण निवडणुका आहेत, आणि त्या मला म्हणजे जिथं जिथं महिलाचं सीट सुटलेलं आहे, मग ओपन असो OBC असो कोणतीही सीट असो, त्यासाठी मी जास्तीत जास्त उमेदवार मिळवून देईन आणि त्यांच्यासाठी सतत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील। तसेच महानगरपालिकेच्या ज्या काही आपल्या निवडणुका आहेत, आपल्या परभणी महानगरपालिकेमध्ये एकूण आपल्या 33 महिलांना सीट सुटलेल्या आहेत। या 33 उमेदवार देण्याची मी प्रयत्न करीन, आणि त्याच्यासाठी अहोरात्र त्यांच्या पाठीमागे। बाळासाहेबांचा आदेश आहे की आपल्याला युती जर करायची असेल तर भाजप सोडून आणि भाजप मित्रपक्ष सोडून आपले इतर जे काही पक्ष आहेत त्यांच्याशी आपली युती होईल। परंतु आदेश बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः आदेश दिले, आणि जेव्हा वरिष्ठ मंडळी एकत्र बसतील, समोपचाराने जेव्हा प्रश्न सुटतील, ज्या काही योग्य जागा आहेत त्या जर व्यवस्थित आणि समविचाराने जर सुटल्या जातील, आणि समविचाराची जर आमची एक वैचारिक नाळ जुळल्या गेली तर आम्ही नक्कीच विचार करू, परंतु ते वरिष्ठ मंडळीच्या मदतीने।